नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे स्टोरी बुक या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र राज्यात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला नवी दिशा दिली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना खऱ्या अर्थाने एक क्रांतिकारी पाऊल ठरली आहे. चला तर मग पाहूया योजनेची व्याप्ती आणि प्रतिसाद. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. आकडेवारी पाहता आतापर्यंत सुमारे 3 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. यापैकी 2,34,00,000 महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, जे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे द्योतक आहे. महिलांमध्ये या योजनेबद्दल असलेला विश्वास आणि त्यांची वाढती जागरूकता या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येते. लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी आणि कार्यपद्धती. वाढत्या मागणीचा विचार करता शासनाने अर्ज सादर करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवली होती. या कालावधीत अनेक महिलांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर केले. शासनाने जाहीर केल्यानुसार सादर केलेल्या अर्जावरील मंजुरी प्रक्रिया डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लाडकी बहीण योजनेचे आर्थिक लाभाचे स्वरूप. योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना महत्त्वपूर्ण आर्थिक मदत दिली जात आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु अद्याप कोणताही हप्ता मिळालेला नाही, त्यांना एकूण 9,600 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. या रकमेमध्ये उर्वरित 5 हप्त्यांसाठी 7,500 रुपये आणि डिसेंबर महिन्यातील वाढीव हप्ता म्हणून 2,100 रुपये यांचा समावेश आहे. लाडकी बहीण योजनेवर सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाभ वितरणाची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र सरकारने आश्वासन दिले आहे की पुन्हा सत्तेत आल्यानंतर प्रत्येक लाभार्थी महिलेला दरमहा 2,100 रुपये इतका नियमित लाभ दिला जाईल. अशाच प्रकारचे आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्टोरी बुक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.